इझी टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण कुठलीही रेसिपी न बघता देवघर नेहमी प्रसन्न राहण्यासाठी देवघर कसं ऑर्गनाईज करावं आणि देव कसे स्वच्छ करायचे हे बघणार आहोत. देवांची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी आणि तांब्या पितळाची भांडी घासण्यासाठी आपण नेहमी पितांबरीचा वापर करतो, पण पितांबरी वापरल्याने हात तर खूप ड्राय होतातच, त्याचसोबत आपले नख जे आहेत ते अगदी काळे होतात आणि ते नख व्यवस्थित होण्यासाठी पूर्ण 8 दिवस निघून जातात. आणि परत 8 दिवसांनी देव काळे पडलेले असतात, ते परत घासण्याची वेळ येते. त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत एक पाणी शेअर करणार आहे, ज्या पाण्याने देव स्वच्छ केले की महिनाभर देव काळेही पडत नाही. आपण रोज देवांना अंघोळ जरी घातली तरी देव अगदी छान स्वच्छ दिसतात. याच पाण्याने आपण तांब्या पितळाची सगळी भांडेही स्वच्छ करून घेऊ शकतो. तर हे पाणी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. यानंतर या गरम पाण्यामध्ये 3 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 3 चमचे व्हिनेगर घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. यानंतर यामध्ये 10 ते 12 चिंचा घालून घ्यायच्या आहेत. आता या चिंचा या पाण्यामध्ये 15 मिनिटांसाठी भिजवून घ्यायच्या आहे. चिंचा व्यवस्थित भिजल्या की थोडं पाणीही कोमट होतं. यानंतर आपल्याला या चिंचेच्या पाण्याने सगळ्या देवांच्या मूर्त्या व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. या पाण्याने देव स्वच्छ करत असताना आपल्या हातावरती ड्रायनेसही येत नाही, नखही काळे पडत नाही आणि पितांबरीने देव घासल्यानंतर जे देवांची डिझाईन आहे त्यामध्ये जी पितांबरी गेलेली असते तिथे सगळं काळं झालेलं असतं, तसंही होत नाही. तर याप्रमाणे मी सगळ्या चिंचेच्या पाण्यामध्ये देव व्यवस्थित भिजवून ठेवते आहे, म्हणजे देवांना सगळीकडे चिंचेचं पाणी लावून ठेवते आहे. तर इथे या देवांच्या मूर्त्या स्वच्छ करत असताना तुम्ही बघू शकता, खाली जे देवाचं ताट आहे त्यामध्ये जिथे जिथे पाणी पडलेलं आहे तिथे अगदी छान क्लीन झालेलं आहे. या पाण्याने देव धुत असताना तुम्हाला जास्त मेहनत घेण्याचीही गरज पडत नाही, हातावरती ड्रायनेसही येत नाही आणि नखांनाही काही होत नाही. खूप इझिली तुम्ही देवाच्या सगळ्या मूर्त्या आणि देवाची भांडी क्लीन करून घेऊ शकता. तर इथे मी देवांच्या सगळ्या मूर्त्यांना चिंचेचं पाणी लावून घेतलेलं आहे आणि तसंच ठेवलेलं आहे. यानंतर सगळी तांब्या पितळाची भांडी घासून घेणार आहे. तर याच पाण्याने मी नेहमी महिन्यातून एकदा तांब्या पितळाची सगळी भांडी घासून घेत असते. तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी स्वच्छ ही भांडी निघतात. आपल्याला घासणी लावण्याचीही गरज पडत नाही किंवा जास्त मेहनत घेण्याचीही गरज पडत नाही. याप्रमाणे एकदा तांब्या पितळाची सगळी भांडी स्वच्छ करून ठेवली की महिनाभर आपल्याला परत याला पितांबरी लावण्याचीही गरज पडत नाही किंवा यावरती जास्त डागही येत नाही. इथे तांब्या पितळाची सगळी भांडी घासेपर्यंत मी देवांना चिंचेचं पाणी लावून ठेवलेलं होतं. आता फक्त आपल्याला करायचं एक आहे की जे देवाची डिझाईन आहे किंवा ज्यामध्ये देवाचे थोडेसे कोरा असतात त्या आपल्याला ब्रशनी स्वच्छ करून घ्यायच्या आहे. म्हणजे यामध्ये जर चिंचेचं पाणी असेल किंवा पितांबरीचा काळवटपणा गेलेला असेल तर तो सगळं स्वच्छ होऊन निघतो. याप्रमाणे आपल्याला एका स्वच्छ ब्रशने सगळे देव व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आहे आणि पाण्याखाली धुवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे ही प्लेट बघू शकता, कुठेही मी घासणीचा अजिबातच वापर न करता हे सगळे दिवे आणि देवाच्या प्लेट स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. सगळी भांडी घासून धुवून झाली की आपल्याला ठेवत असताना ही भांडी एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून ठेवायची आहे, म्हणजे यावरती डाग येत नाही किंवा चिंचेचं पाणी वापरल्याने तांब्या पितळाच्या भांड्यांवरती जे हिरवे डाग येतात तेही येत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता, कुठेही घासणीचा अजिबातच वापर न करता किंवा पितांबरी न वापरता मी फक्त चिंचेच्या पाण्याने या सगळ्या देवाच्या मूर्त्या आणि सगळी देवाची भांडी स्वच्छ करून घेतलेली आहेत. देवाची सगळी भांडी आणि देवांच्या मूर्त्या स्वच्छ करून झालेल्या आहे. आता आपण देवघर ऑर्गनाईज करायला घेऊया. आपण नेहमी देवघर पूर्ण क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण घाईघाईमध्ये महिना दीड महिना झाला की याप्रमाणे देवाचं हळदी कुंकू किंवा अक्षदा या ड्रॉवर्समध्ये सांडलेल्याच असतात. त्यामुळे आपल्याला हे देवघराचे ड्रॉवर्स महिन्यातून एकदा क्लीन करावेच लागतात. देवघराचे ड्रॉवर्स क्लीन करत असताना मी देवघराच्या ड्रॉवर्समध्ये जेवढं पूजेचं सामान आहे ते सगळं बाहेर काढून घेते. त्यानंतर त्यामध्ये जेवढी घाण पडलेली आहे किंवा घाण झालेली आहे ती स्वच्छ कापडाने पुसून घेते. त्यानंतर त्यावरती कोलीन स्प्रे करते आणि मग एका स्वच्छ कापडाने हे कोलीननी व्यवस्थित ड्रॉवर्स क्लीन करून घेते. आपण देवघराच्या ड्रॉवर्समध्ये किंवा घरातील कुठल्याही ड्रॉवर्समध्ये कितीही लायनर टाकले किंवा कितीही मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला तरी लहान मुलांचे हात तिथे जाणे किंवा आपल्या हातातून घाईघाई काम होणे यामुळे घरामध्ये मेस होतोच आणि यासाठी आपल्याला महिन्यातून एकदा तरी या प्रकारे ड्रॉवर्सची क्लिनिंग करावीच लागते. याप्रमाणे सगळे ड्रॉवर्स स्वच्छ आणि कोरडे झाले की त्यामध्ये मी परत लायनर्स टाकून घेते आणि सगळ्या पूजेच्या वस्तू जागेवरती ठेवून घेते.
तर तुम्ही इथे बघू शकता, आपल्या ज्या नेहमी तुपात जाळायच्या वाती असतात म्हणजे फुलवाती असतात, त्यासाठी इथे मी एक वेगळा डब्बा केलेला आहे. आणि यानंतर ज्या तेलाच्या वाती आहेत त्यासाठी याप्रमाणे एक आयताकृती डब्बा घेतलेला आहे, ज्यामध्ये या तेलात लावायच्या वाती अगदी व्यवस्थित राहतात आणि इकडे तिकडे पडतही नाही. तर हे देवघराचं पहिलं ड्रॉवर आहे, ज्यामध्ये मी रोजच्या वापरातल्या पूजेचं सामान ठेवलेलं आहे, ज्यामध्ये हळदी-कुंकू, अगरबत्ती, फुलवाती, तेलातल्या वाती या सगळ्या वस्तू असतात. आणि खाली जे ड्रॉवर आहे त्यामध्ये देवाची पुस्तके, देवाचे कापड आणि जे रोज पूजेसाठी लागत नाही ते सामान ठेवलेलं आहे. देवघराचे पूर्ण ड्रॉवर्स क्लीन झाले की याप्रमाणे मी देवघर वरतून पूर्ण स्वच्छ करून घेते, म्हणजे त्यावरती जर काही धूळ असेल तर ती पूर्ण साफ करून घेते आणि मग देवपूजा करायला घेते. तर आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे मी सगळ्या देवांना दह्याने धुवून घेते आहे. याप्रमाणे आपण नेहमी जर महिन्यातून एकदा जरी देवांची क्लिनिंग करत असू, तर जेव्हा आपण चिंचेच्या पाण्याने देव धुतले त्यानंतर दह्याने एकदा देव धुवून बघा, तुम्हाला नक्की जाणवेल की देव अजिबातच काळे पडत नाही. याप्रमाणे मी सगळे देव स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता हे देव मी त्यांच्या जागेवरती ठेवून घेते आहे. याप्रमाणे मी नेहमी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला किंवा जर झालंच नाही तर गुरुवारच्या दिवशी देवांना स्वच्छ चिंचेच्या पाण्याने अंघोळ घालते आणि नेहमी देवघर ऑर्गनाईज ठेवण्याचा प्रयत्न करते. देवघर ऑर्गनाईज असेल आणि देवांच्या मूर्त्याही स्वच्छ असतील तर घरामध्ये नेहमी प्रसन्नता असते आणि घरामध्ये आपोआपच एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते. याप्रमाणे देवघर पूर्ण ऑर्गनाईज असेल तर आपल्याला देवपूजा करतानाही खूप प्रसन्न वाटतं, शांत वाटतं आणि सगळे वस्तू जागेवरती सापडतात. त्यामुळे देवघरामध्येही जास्त पसारा होत नाही किंवा आपलं देवघरही अस्ताव्यस्त दिसत नाही. रोजची देवपूजा करत असताना मी सकाळच्या वेळेस नेहमी तुपाचा दिवा लावते आणि संध्याकाळी कापूर जाळतेच. आमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा अखंड चालूच असतो, त्यामुळे घरामध्ये देवघर नेहमी प्रसन्नच दिसतं. महिन्यातून एकदा याप्रमाणे देवघर ऑर्गनाईज केलं की रोज पूजा करत असताना मला सगळ्या वस्तू जागेवर सापडतात आणि देवांना मी फक्त पाण्याने अंघोळ घालते. त्यानंतर एक दिवा तुपाचा आणि एक दिवा तेलाचा लावते, अगरबत्ती लावते आणि छान प्रसन्नतेने देवपूजा करून घेते. तर तुम्हाला आजचा हा देवघर ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इझी टेस्टी रेसिपीजवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे असेच आठवड्यातून एकदा येणारे ऑर्गनायझेशन आणि क्लिनिंगचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि रेसिपीज रोज येतच राहतात, त्यामुळे सर्व सोप्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका ऑर्गनायझेशन व्हिडिओसोबत आणि रेसिपीज येत राहतात, त्यामुळे नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.